चला तर आज डब्यामध्ये बनवले मिनी ढोकळे आणि खूपच टेस्टी, नक्कीच आवडतील। आणि आता शाळा सुरू झाल्या आहे त्यामुळे लहान मुलांना डब्यामध्ये नक्की द्या मिनी ढोकळा। आणि चला तर आता बनवूया मिनी ढोकळा डब्यासाठी। त्यासाठी मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं, हलकंसं दाबून आणि पूर्ण भरून घेतलेलं, आणि घरचंही घेतलं तरी चालेल। त्यामध्ये 2 चमचे साखर आणि अर्धा चमचा त्याच चमच्याने मीठ, पोहे खायचा चमचा घेतलेला आहे मी, आणि त्याच चमच्याने तेल टाकायचं आहे। नेहमी वापरतो आपण भाजीला, तेच मी घेतलेलं 4 चमचे तेल। आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्येच सर्व मिक्स करून घेणार आहे। आणि सायट्रिक ॲसिड घेतलेलं मी त्याच चमच्याने, पाव चमचा, निंबू सत्व पण म्हणतात त्याला। आणि त्याच कपाने मी पीठ घेतलेलं, पाणी टाकायचं आहे 1 कप पाणी, आणि परफेक्ट माप आहे। आणि छान असं मिक्स करून घेतलेलं, आणि पाणी पण व्यवस्थित झालंय, आणि झाकून ठेवलेलं मी 5 मिनिटं। आणि 5 मिनिटानंतर भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये खायचा सोडा अर्धा चमचा त्याच चमच्याने, आणि सोडा टाकल्यानंतर आपल्याला असं पीठ फुगेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। आणि छान असं पीठ वरती येतं आहे, आणि सोडा टाकल्यानंतरच आपल्याला ढोकळा लावायचा आहे। आणि ही प्रोसेस पटापट करायची आहे सोडा टाकल्यानंतर। आणि ताटाला अगोदरच तेल लावलेलं, त्यामुळे त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकायचं आहे, आणि थोडंसं मध्यमच ठेवायचा आहे ढोकळा, जास्त जाड नाही करायचा आहे, पातळ। आणि पाणी पण छान असं उकळतं आहे, आणि इडलीच्या भांड्यामध्येच मी ढोकळा ठेवला आहे, आणि दोघी ताटं त्यामध्ये बसून जातात। आणि 5-6 मिनिटामध्येच ढोकळा तयार होतो। आणि तडक्याची तयारी करायची आहे। आणि तेल तापत ठेवलं, त्यामध्ये हिंग, जिरं, मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे तडका। आणि त्यामध्ये जाणार हिरवी मिरची, मिरची पण छान अशी होऊ द्यायची आहे। आणि त्यामध्ये जाणार कढीपत्ता, आणि तडका छान असा ठसका आला पाहिजे, तरच तडका आणि टेस्ट पण लागते तडक्याची। त्यामध्ये चवीनुसार मीठ, आणि थोडीशी साखर टाकायची आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी साखर, आणि त्यामध्ये 2-3 चमचे पाणी। पाण्यामुळे ढोकळा दाटत नाही घशामध्ये, आणि ढोकळा पण छान झाला आहे। हे बघा, जाळी पडली आहे ढोकळ्याला। आणि त्यावर असं थंड झाल्यानंतर तडका टाकायचा आहे। मुलांना जर तिखट लागत असेल तर तुम्ही मिरची स्किप करायची, आणि जिरं, मोहरी, कोथिंबीर याचा तडका करायचा। आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर,
आणि कट करून घ्यायचे छोटे छोटे. आणि मुलांच्या डब्यात द्यायसाठी मी छोटे छोटेच कट केलेले मिनी ढोकळा. हे बघा किती छान झाला आहे, एकदम हलकासा मऊ आणि तोंडात टाकल्यानंतर विरघळणार, दाटणार नाही. खूपच असा स्पंजी, हलका. आणि चला आता डब्यामध्ये भरूया. आणि असे मिनी ढोकळा केल्यानंतर डब्यामध्ये छान असा भरला जातो आणि मुलांना पण खायला सोपं. त्यावर बारीक शेव आणि हिरवी कोथिंबीर आणि मुलांचा डब्बा तयार. नक्की बनवा आणि असं घरी खायला पण दिला तरी चालेल मिनी ढोकळा. आणि मोठ्या पीसमध्ये बी कट केलेला मी असा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.